वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 39 भूवैकुंठ। श्री गुरुदेवाय नमः। सर्व जनांचे समाधान, याहुनी स्वर्ग नाही महान। नांदती द्वेष मत्सराविण, बंधु भावे सर्व जेथे। गरीब श्रीमंत कोणी नाही, नाही दारिद्र्य रोगराई। ऊच नीच कामे सर्वही, करीती लोक प्रेम भरे। पक्ष नाही पंथ नाही, जाती भेद विरोध काही। एका कुटुंबा परी राही, गाव आपले आनंदे। ऐसे व्हावे कोठे तरी, त्यासीच आम्ही म्हणतो वैकुंठपुरी। जेथे नाही भावनाच दुसरी, परकेपणाची। ग्रंथी स्वर्ग वैकुंठ वर्णन, वाचता तल्लीन होते मन। त्यात वर्णिले हेची गुण, ते कान आपण न घ्यावे। सत्ययुगाची ऐकावी कथा, परी आपली न सोडावी प्रथा। याने समाजाच्या व्यथा, चुकतील कैशा। वैकुंठीचा प्रेमानंद, सत्ययुगाचा समतावाद। आपल्या गावी करावा सिद्ध, हेची कर्तव्य सर्वांचे। देवाने जगी अवतार घ्यावा, ऐसे का वाटते जीवा। त्रास अन्याय अनाचार नसावा, कोठेही लोकी। जरी हे आपणासी आवडे, तरी आपणची व्हावे कराया पुढे। न करिताची देवा नावे ओरडे, ते सर्व वाया। सर्वची भगवंताचे सखे, देवाच्या न्यायाने सारखे। मग व्यवहारीच पारखे, का ठेवावे। देवाचा न्याय जगी आणावा, तरीच मिटे दुःख गवगवा। यासी टाळील जो जाणावा, भक्त कैसा। जे एकास तेची सकळास, हेची सत्य जीवनाचे रहस्य। सर्वांच्या सुखी दुःखी समरस, भावना राहते सकळांच्या। उना अधिक गुणापाशी, नको जाती वा धनापाशी। अधिकार समानची सर्वांशी, जीवनाचा। सर्वांनी करावे शक्तीभर काम, अधिकार परत्वे उपक्रम। सर्वांसी मिळावे सौख्य सम, गरजाप्रमाणे जरूर त्या। ऐसीच सर्वांची योजना करावी, पूर्ण वर्ष चिंताची नसावी। अन्न वस्त्र धंद्याची बरवी, योजना व्हावी सर्व मिळून। वर्षाचे बजेट ठरवावे, माणसी लागेल ते योजावे। अन्न वस्त्र अलंकार बरवे, सर्वा लागे घरदार। वेगळा नफा वेगळी संपत्ती, वेगळे वैभव वेगळी महती। वेगळे चोचले कोणाप्रती, रोची न द्यावे। एकची वस्त्र एकची अलंकार, एकची आदर एकची शृंगार। एकची भोजन एकची अधिकार, आपुलाल्या कामाचा। सर्वांना सारखाच सणवार, सर्वांचे एकची मेजवानी प्रकार। एरवी न मिळो खानपान इतर, भिन्न कोणा। सणवारी कोणी वारला, तरी गोड धड नसावे गावाला। तो दिवस सोडून पाहिजे नेमला, दुजा सर्वांनी। सर्वांची उठण्याची एक वेळा, घरकाम करण्या हुरूप आगळा। सफाई ध्यान प्रार्थना सगळा, कार्यक्रम सामुदायिक। सर्वास ठेवावे सारखे, राहणी खाणे कपडे नेटके। सर्वांच्या मुलास शिक्षण निके, योग्यता भेद बघोनी। शिक्षणाची एकची शाळा, राहणीचा एकची सोहळा। प्रेमाचा सर्व भावे लळा, जेथे तेथे सर्वांशी। समान व्यवस्था आरोग्याची, सारखीच उन्नती स्त्री पुरुषांची। एकाची ती सर्वची गावाची जबाबदारी। जैसे कोणी येती पाहुणे, ते त्या आदर्श गावाचेची म्हणे। वाटून द्यावेत आपुलाले कोणे, ऐसेही होते। परी त्यासी आहे मर्यादा, तेवढाची नसावा धंदा। पाहुण्याची वेळ सीमा सर्वदा, निश्चितची असावी। एरवी करावा पत्रव्यवहार,
जेव्हा नसेल काम जरूर दिवस घालवू नयेत भराभर पाहुणे बाजीतची तैसेची लग्नादी उत्सव त्यांसी झटावे गावाने सर्व परंतु नेहमी धावा धाव न व्हावी तीही गावच्या मुला मुलींचे लग्न सामुदायिक पद्धतीच प्रमाण तेथे तिथी मुहूर्ताचे कारण काहीच नाही असोत लग्ने 10-50 गावची 100ही त्या वर्षास एकाच वेळी सावकाश उरकवावी एके जागी गावी असावे विवाहस्थान भांडी कुंडी बिछायत पूर्ण सर्वांसाठी ठेवावे जमवून गावातर्फे पवित्र विशाल सुंदर स्थान जेथे प्रसन्न राही मन सर्व वरांनी एकची ठिकाण पसंत करावे लग्नासी प्रसन्न वेळ आणि सज्जन तोची मुहूर्त सुख संपन्न प्रसन्न हवा पाणी पाहोन कार्य करावे सर्वांनी गावचे सर्व जमोनी मित्र सहकार्य अर्पावे सर्वत्र बसवोनी वधू वरांना एकत्र करावे लग्न कार्य लग्नाधिकासाठी कोणा अडवून द्यावे गावच्या धना कराव्या ग्रामोद्धार योजना सर्व मिळोनी सर्वांनी आपले सर्वस्व द्यावे आदर्श गावचे बनवून राहावे कोणीही वेगळे न व्हावे ऐसी घ्यावी दक्षता जरी सर्वांनी संसारी असावे तरी संतती नियम सांभाळावे 3 पुत्रावरी पुत्र व्हावे ऐसे इच्छू नये कोणी पुत्र तान्हेपणी वाढला दुसऱ्या दुधावरी लागला की आई पासोनी सोडविला पाहिजेची तो गावाने करावे शिशु संगोपन म्हाताऱ्या प्रेमळ बायाकडून जयाचे काम भिन्न होत नाही कष्टाचे संपत्ती आणि संतती सगळी गावाची ठेव निश्चिती वाढवून साधावी उन्नती योग्य मार्गे गावाची आपल्या गावाचे सुखदुःख सकळांशीच कळावे निशंक येता परस्परांची हाक धावून जावे जिवाळ्याने ज्याची कोणास जरूर पडे त्यास त्याने बोलवावे निर्भिडे कोणीही घेऊ नयेत आडे वेढे आपले अडथळे सांगोनी कामाचे महत्व पाहुनी हाकेस तरीत जावे धावूनी तोही येईल तैशाची समजोनी कामास माझ्या जैसे आपण कोणाचे करावे तैसेची आपल्या वाट्यास यावे ऐसेची आहे स्वरूप बर्वे सहकार्याचे मानवांच्या म्हणून संकटी धावून जावे सर्वांनी कष्ट वाटून घ्यावे जेणे करून सर्वास वाटावे कुटुंब माझे विश्वव्यापी जीव जगी जन्मासी आला ऐसेची सहकार्य द्यावयाला अज्ञानी प्राणी सेवेसी मुकला त्यास करावे सावधान कोणास नाही उद्योग धंदा कोण लागला भलतिया छंदा पहावी निरक्षोनी आपदा दूर कराया गावाची कोण कोणाशी वितंडतो कोण कोणाला छळीत बसतो कोण स्वार्थासाठी दंडतो पाहणे काम आमुचे व्यसनाधीन कोण राहे कोण जुगारी बसला आहे चिंतातूर कोण का आहे पाहणे काम आमुचे कोणी स्त्रियांना जाच करीती कोणी आई बापा कष्ट देती कोणी मुलीच न पाठविती कोणी नेती पळवोनी हे सर्व दोष सारावया जबाबदार आम्हीच तया गावाचे रहिवासी म्हणूनिया काळजी असो आम्हासी आमुचे करणे आमुचे नव्हे त्या जामीन सर्व गाव आहे हे समजून करावे होय नोहे सर्व काही सर्वांनी आम्ही गावी दारू प्यालो म्हणजे दारुडे लोक झालो तेने दारूबाज गाव नाव चालो ऐसे होते मग सांगा सर्व दारूबाज होता कैसे चालेल राज्य म्हणून व्यसनाधिकांचे बीज येऊन द्यावे शिवेयात कोणी गावी तमाशा करी मनोरंजनाचा प्रचार विचारी
तेने मुले नाचती घरोदारी, नाचे जैसे नृत्य कलेच्या नावाखाली, विषयांध भावना पसरली, ऐसी नको सुधारणा भली. आमच्या गावी ही कला नवे विडंबन, पैसे लुटायाचे स्थान, ऐसे नाटक पथक गायन, असो न द्यावे. असेल ज्यात जनहित, त्यासीच राहावे सहमत, वाढून द्यावा वाईट पंथ, कोणताही गावी. उत्तम कार्यासी जे निघाले, रामधून भजन कलापथक चाले, व्यायाम खेळ मनोरंजन भले, सर्व काही. कोठेची नाही कुटिलता, तमाशे दंडारीची हीनता, विचारल्या विण पुढारी येता, भय वाटावे तयासी. परका कार्यक्रमासी घुसे, विचारल्या विण मुख्यासी सहसे, कधीही घडणार नाही ऐसे गावी आमुच्या. गावाच्या बुद्धीची उच्च पातळी, लोका कळावी तत्वे सगळी, भाषणे चालावी वेळोवेळी, ग्रामोन्नतीची यासाठी. आपण कोणी भिन्ना हो, ऐसी स्वप्नीही भावना न येवो, यासाठी ज्ञानपाठ जागता राहो गावी आमुच्या. आमच्या गावी प्रार्थना मंदिर, जे ते सर्व धर्मांचा आदर, विश्वातील जे असतील थोर, ते आम्हासी देवतुल्य. त्याच मंदिरी थोरांची जयंती, उत्सव आणि संत पुण्यतिथी, जागती राहे सामुदायिक वृत्ती, बौद्धिक बळे. साधू देवतांची जयंती, पुण्यतिथी आदी उत्सव किती, इच्छा असेल ती संस्कृती करावी गावी. पण सर्वांचे असावे मत पवित्र, गावाने होऊनी एकत्र, सामुदायिकची सर्वत्र उत्सव करावे. गावचा उत्सव तो सर्वांचा, त्यात हर्ष अति आदर्शाचा, तेथे आपापल्या मनाचा तोल नसावा विपरीत. नाही तरी वाढे सांप्रदायिकता, जातीयता व्यक्तिनिष्ठता, तेने गावाचे तुकडे होता वेळ न लागे. म्हणोनी भेदची नको काही, सर्वामनी उत्साह राही, एक कुटुंब ऐसे सर्वही, ग्राम आमुचे प्रेमळ. आपले प्रेमची अमोल संपत, आपले श्रमची महान दौलत, आपले सहकार्याची खरी इज्जत, समजावून द्यावे सर्वांसी. गावी तेची सर्वांनी करावे, कीर्ती स्फूर्तीने गाव भरावे, घराघरात शांती सुख पावे. जनता जेने कोणी एक मागे पडला, त्यास दुसऱ्याने सांभाळिला, ऐसे करिताच गाव झाला सर्व गुणी संपन्न तो. गावात नाही झगडा तंटा, कोणी नाही बोलणारा उफराटा, सरळ सालस स्वभाव चोखटा, प्राण्यांचा दिसावा. जरी मत भिन्न झाले, तरी पाहिजे गावातची मिटविले, आपल्या गावाविण नाही उरले, कोर्ट कचेरी काम कोठे. गावचा झगडा गावीच मिटे, निवडणुकीचे काम नवे खोटे, लंदफंद गावात नाही कोठे, ऐसे ग्राम सुंदर है. ऐसे सांगाया वाटावा अभिमान, तेची खरे गावाचे भूषण. गावातील सर्व लोक सज्जन, परस्परावरी अतिमोह. यात कोणी उनाड दिसला, त्यासी उपदेश द्यावा चांगला, एवढे करोनी नाही वागला, तरी तो झाला बहिरंग. ज्याने गावात धिंगाणा घातला, तो गाव घातकीच ठरला, त्यासी पाहिजे सरळ केला, शांती प्रयत्न करोनी. मग सर्वांनी मिळून ठरवावे, याचे पुढे काय करावे, निरुपाय होता पाठवावे, निर्णय करोनी परगावी. मग त्यासनं मिळे सामान, अथवा त्याचे असलेले धन, त्याने पळावे जीव घेऊन आपुला कोठे. ऐसे बळकटपण जव नाही, तव आदर्श गाव तमाशाच राही, त्यात स्थिरताच येणार नाही काही केल्या. यावरी श्रोता प्रश्न करी, गावात अडचणी नाना परी, सर्व लोक जमोनी कोठवरी, सोडवतील सर्वची त्या सर्वची पाहती कारभार. तरी केव्हा करावे काम इतर,
याने ग्राम जीवन स्थिर होईल कैसे सांगाना. ऐका याचे समाधान करावी एक समिती निर्माण. सर्वांनी आपले प्रतिनिधी म्हणून नेमावे काही कारभारी. ज्यांनी आपले सर्वस्व द्यावे तेची समितीचे घटक बरवे. तन मन धन समर्पावे ग्रामासाठी जयांनी. त्या सर्वांना सभासद करावे त्यातून 5 जण निवडावे. सर्वांनी प्रांजळ मने पहावे इमानदार न्यायनिष्ठ. सर्वांचे माल धन एक करावे सभासदांचे मोजमाप घ्यावे. मग सर्वांचेची जीवन बनवावे एक सारिखे. सर्वांना भरपूर कामे द्यावी उत्पन्नाची व्यवस्था लावावी. सर्व व्यवहार उपाधी पहावी त्याच पंचांनी. सर्वांनी आपापले काम करावे विकणे घेणे पंचांनी पहावे. आणि उद्योगासी सामान पुरवावे पंचांनीच. गावाकरिता मार्ग जोडावा गावाकरिता व्यापार पुढे न्यावा. हर तऱ्हेचा संबंध आणावा सुखी कराया गाव हे. गावातून जे द्रव्य जावे माल मनुष्यबल सामान बरवे. ते प्रथम पूर्ण निरक्षोणी घ्यावे गावासाठी पंचांनी. सर्वची योजना पंचावरती कोणाचेची नाही इतरां हाती. इतर निश्चिंत राहती कराया प्रगती अधिकाधिक. एकदा येथे अनन्य झाले ते व्यापार चिंतेपासून सुटले. निस्पृह भगवत प्रेमी झाले काम आपले करोनी. पंच म्हणजे परमेश्वर दूत सर्वांची चिंता करी निश्चित. याविषयी कोणाचे दुमत असोची नये. तयांनी सर्व काळजी घ्यावी गावची जनता सुखी ठेवावी. निर्णय देताची एकावी हाक जनतेने पंचांची. ग्रामी जनता असेल मोठी परी तो पंचा पुढे 10 कोटी. सदा तत्पर सेवेसाठी प्राण तया लावोनी. पंच बोलले ते वेद प्रमाण हीच गाव धर्माची खूण. यातची ग्रामाचे आदर्शपण आमुच्या मते. आमचे गाव एक कुटुंब पंचतयाचा मूळ स्तंभ. सर्वांवरी न्यायाचा दाब हाची कळस विकासाचा. नसता कोणाचेही शासन न्यायाने वागती सत्ययुगी जन. त्याचेची रूपांतर पंचायतन लोकशाही लोकतंत्र. या योजनेचे एकची मरण तेही देतो लक्षात आणून. पंच म्हणून निवडाल गौण तरी धोका जीवनासी. सेवाहीनाची पंचायत ती गावास करील पंचायत. लोकशाही म्हणजे लोकांचे मनोगत सिंहासनी चढावे. लोकशाही म्हणजे लोकांचे हित लोकाकडून व्हावे हातोहात. सर्व मालक म्हणून सत्य जबाबदारी ओळखावी. तीच म्हणावी लोकशाही जेथे कोणी काम चुकार नाही. सेवा तत्पर सर्व उत्साही न्यायी जन. लोकशाहीत जो सत्ताधारी तो मालक नवेची निर्धारी. लोकसेवेचा कारभारी जबाबदारी ही त्याची. सर्व लोक कार्य तत्पर त्याहुनी विशेष जो धुरंधर. तोची अधिकारी खरोखर पंचवा नेता. पंच तो असे आमुच्यातील अधिक काम करता आचारशील. त्यासी संडास सफाईचेही नवल नसे काही. अधिक सुरळीत काम करील नेमाने निष्ठेने राहील. तोची अधिकारी होईल या गुणांनी गावाचा. येथे महत्व सद्गुणांचे धाडसाचे स्वार्थ त्यागाचे. तेची पुढारी होती गावचे जे गावास देव मानती. ज्याने गावची देव मानिला सेवा कार्याचा मंत्र जपला. त्याचाची असावा बोलबाला गावा माझी आपुल्या. तोची पंच अति सात्विक गाव मानी जगन्नायक. एक सेवाची महापूजा देख इतर नाही त्यासी भक्ती. त्याला नाही दुसरा धर्म त्याला नाही दुसरे कर्म.
एक सेवाची त्याचा उपक्रम सर्व काळ गावलोकी. त्याचे सर्वस्व आमुच्या करिता म्हणूनच तो आमुचा पिता. जेथे जाती धर्म पंथ मता महत्व नाही, तोची पंच निवडावा श्रद्धा विचारे ओळखावा. गटबाजीचा होऊ न द्यावा तमाशा कोठे, करावे सकळांच्या हिताचे जेथे व्यक्तित्वची नको आमुचे. जो करी सर्वाहुनी हित लोकांचे तोची नेता मानावा. सज्जनाचे असावे पंचमंडळ जे गाव चालवी सर्व काळ. आपले कुटुंबची गाव सकळ मानावे त्याने. परस्परांना घेऊन चालावे परस्परांचे हृदय एक व्हावे. कोठे उणे पडता आपणची समजावे. उणे असो आपल्या व्यक्ती कुटुंबाकरिता न व्हावी गावाची अव्यवस्था. ऐशी दृष्टी असावी समजता कार्यकर्त्यांसी. अन्याय पीडा न हो कोणास न व्हावा मुंगीलाही त्रास. याची जाणीव असावी प्रमुखास सर्व काळ. सार्वजनिक वस्तू घरी भोगणे आप्तजनांशी सवलती देणे हे टाकून करावे चोखपणे तत्परतेने जनसेवा. आपला दुराग्रह दूर सारावा बहुजनांचा मागोवा घ्यावा. शक्यतो कारभार चालवावा एकमताने गावाचा. पाचामुखी परमेश्वर परी नको सत्तेचा अहंकार. नियम पाळता वाटावे सुखकर ठरलियावरी. सर्वांनी सर्वांसाठी झटावे सर्वांच्या हितात स्वहित पहावे. थोरांनी याचे धडे दाखवावे आचरोनी निश्चयाने. यातची आहे मोठेपण ग्रामजीवन होई स्वयंपूर्ण. हीच आहे खरी खूण आदर्श ग्रामराज्याची. ग्रामराज्याची रामराज्य स्वावलंबन हेची स्वराज्य. बोलिले महात्मा विश्वपूज्य विकास त्यांचा सुंदर हा. आमुचे गावची एक राज्य सर्वांचे माहेर अविभाज्य. ऐसे आदर्श होती जे जे नाते आमुचे त्यांच्याशी. दुसरे गाव शत्रू नोहे परी आमचा संबंध कामी राहे. सहकार्य देती पंच निश्चय चांगुलपण वाढवाया. पंचमंडळ निष्ठेने राही ते गाव भूवैकुंठ होई. त्याच्या प्रभावे पवित्र मही आपोआप होतसे. ऐसे जव गाव साधले तव ते प्रांतात प्रमुख झाले. ऐसे प्रांत प्रभावी ठरले तरीच ते भूषण देशाशी. देश ऐसा उन्नत होय तोची विश्वाचा घटक शांतिमय. एरवी जो स्वार्थे पुढे घे पाय घातक होय विश्वासी. म्हणून ऐका लक्ष लावून स्वर्ग कराया जगी निर्माण. करा कुटुंब समर्पण सामुदायिक तत्वासी. घ्या वाचून करा तातडी मग मनन करोनी आवडी. घाला या आदर्श योजनेत उडी आपले सर्वस्व देऊनी. श्रोते हो ऐकिले काय वचना मग वेळ कासयासी पुन्हा. आजची तनमन धना समर्पणा या कार्यासी. यानेच थोरांची इच्छा सफळ सार्थकी लागे ज्ञान भक्ती सकळ. मिटेल अंतर्बाह्य तळमळ तुकड्या म्हणे सर्वांची. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत. आदर्श ग्रामराज्य कथित 39वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.